सध्या लालबागच्या राजाची ही दृश्य आहे। आता काहीच क्षणामध्ये बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे आणि त्याआधी बाप्पाचं हे रूप डोळ्यात साठवण्यासाठी हे सगळे गणेश भक्त अगदी आतुर झालेले आहेत। त्यासाठीच ही गर्दी, त्यासाठीच या सगळ्या मिरवणुकीमध्ये रात्रभर ते जागून आहेत आणि बाप्पाची मनोभावे 10 दिवस सेवा केल्यानंतर आता ते बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। अतिशय भावपूर्ण वातावरण खरं तर त्यांच्या मनामध्ये असेलच, कारण 10 दिवसांपासून हे सगळे गणेश भक्त बाप्पाच्या आगमनानं अगदी सुखावून गेलेले होते, बाप्पाची मनोभावे सेवा करत होते आणि अखेर आता तो क्षण आलेला आहे ज्यावेळी आपल्याला बाप्पाला निरोप द्यायचा आहे आणि आणखी वर्षभरासाठी बाप्पाची वाट पाहायची आहे। खरं तर अतिशय उत्साहपूर्ण दिवस हे 10ही दिवस असतात। राज्यभरात 10 दिवसांपासून जल्लोष केला जातोय आणि लालबाग परळमध्ये खरं तर एक अनोखी गर्दी दरवर्षी होत असते। मोठ्या संख्येनं इथे भाविक लालबागच्या चरणी आपलं साकडं घालण्यासाठी मागण्यासाठी येत असतात, कारण हा नवसाला पावणारा गणपती आहे अशी सगळीकडे ख्याती आहे आणि खरोखरच अनेकांच्या नवसाला बाप्पा पावतो असाही काहींचा अनुभव आहे आणि त्यामुळेच भरपूर लोक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। मात्र बऱ्याच जणांना तिथे दर्शन मिळत नाही, कारण अगदी रात्र सुद्धा रांगा लावलेल्या असतात। बाप्पाचं चरण दर्शन घेण्यासाठी अनेक दिवसांपासून खरं तर ते रांगांमध्ये उभे असतात, तरीसुद्धा बऱ्याच जणांना दर्शन मिळत नाही। त्यामुळे निदान मिरवणुकीत तरी बाप्पाचं दर्शन घेता यावं, बाप्पाला त्याच्या चरणाला स्पर्श करता यावा यासाठी मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं खरं तर भाविक येत असतात आणि यंदा सुद्धा तीच परिस्थिती आहे। अगदी काल सकाळपासूनच मिरवणुकीला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत ही गर्दी अजिबात कमी झालेली नाही आहे। या गणेश भक्तांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही आहे। तोच उत्साह, तोच आनंद, तेच भाव त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या चेहऱ्यांवर दिसतात।